60 जागा लढणार असा दादांच्या बोलण्याचा ममितार्थ नव्हता असं स्पष्टीकरण सुनील तटकरेंनी दिलंय। अपक्षाचा हा आकडा 60च्या आसपास असल्याचं सांगितलं असंही तटकरे म्हणाले। तर निवडून येण्याची क्षमता यावर जागा वाटप होईल असंही सुनील तटकरे यांनी सांगितलंय। जिंकण्याच्या सूत्रावर जागा वाटप होईल असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तर माहितीमध्ये जागा वाटप नेमकं कसं होणार, कोणाला किती जागा मिळणार आणि मुख्य म्हणजे अजित पवारांचे राष्ट्रवादी ज्यांना लोकसभेला फक्त 1 जागा जिंकून आणता आलेली आहे, तर त्यांना या जागा वाटपामध्ये विधानसभेला किती जागा मिळणार याविषयी चर्चा रंगलेली असतानाच जे एक वक्तव्य केलं होतं अजित पवारांनी, त्यावरून आता सुनील तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलंय। 60 जागांच्या आसपास आम्ही लढणार होतो असं त्याच्यातला अर्थ नव्हता। बोलण्याचा मधीत अर्थ असा होता की 54 जागा मागच्या वेळेला आपण जिंकलेल्या होत्या, त्याचबरोबर ती आपल्यासोबत जे काही अपक्ष जोडलेले आहेत, काही इतर जे काही जोडले आहेत, ती 60च्या आसपास संख्या आहे। ते धरून तुम्ही पुढे चला असा त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।